की आपल्या गावात आज पाणी मागणी अंदाजपत्रक तसेच पाण्याचा अर्ज कसा भरायचा याचं पथनाट्य मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्या गावात सादरी होणार आहे। तसेच मुंबई विद्यापीठाची सर्व टीम आपल्या गावात आलेली आहे। तरी गावातील सर्व शेतकरी बंधूंनी या नाट्याला हजर राहावे। काय झालं? कसल्या जिद्दीत आहे एवढा? अरे काय सांगू श्यामा, कर्ज काढून बी बियाणं घेतलंय, पेरलं आणि आता ऐन वेळेला पिकाला द्यायला पाणीच नाही। पाण्या वाचून पीक जायची बारी आली। अरे करावं काय काय कळना। सांगू तुला, माझी बी पिकाची चिंता आहे रे। मला बी काय चिंता पडली की पाणी कसं येणार, ते कॅनलचं पाणी कसं भेटायचं काय कळायला मार्गच नाही राहू। कसं करायचं आता? काय चाललंय? राम 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 गुरुजी। काय चर्चा चालू आहे तुमची दोघांची? अहो गुरुजी, कैक दिवस झालं कॅनलला पाणी आलेलं नाही। पाण्या वाचून पिकं जायची वेळ झाली। अरे आपल्या गावामध्ये मुंबई विद्यापीठाची टीम येते, पाणी वापर संस्थेसंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करते। आपण लोक एकत्र येत नाहीत का? अहो गुरुजी, ती माहिती आहे आम्हाला, ती मुंबई विद्यापीठाची टीम असते, काहीतरी ते कार्यक्रम मिटिंग घेत असते, पण आपल्याला कुठे येईल एवढा त्या मिटिंगला जायला? हे बघा, मुंबई विद्यापीठाचे साहेब आले। अरे राम राम मंडळी। राम 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 राम। काय कसली चर्चा चालू आहे तुमची? अहो साहेब, शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न म्हणजे पाणी आणि कॅनलला पाणी कधी येणार ह्याच विषयावर चर्चा चालू आहे। पाण्या वाचून आता अख्खं पीक जायची बारी झाली। जगावं कसं काय कळना गेलं। बरं, म्हणजे पाणी मुख्य प्रश्न आहे तुमचं? होय की साहेब? बरं, मग मला सांगा, आपल्या सगळ्यांना पाणी लागतंय का? आपल्या शेतीला पाणी लागतंय सगळ्यांना? मग तुम्ही पाण्याची मागणी अर्ज केलाय का? अहो, पाण्याचा मागणी अर्ज म्हणजे भानगड नाही। पाण्याचा मागणी अर्ज म्हणजे तुम्हाला हक्काचं पाणी मिळण्यासाठी एक ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्र। हो, पाणी मागणी अर्ज जो असतो तो आपण कशा पद्धतीने भरला जातो आणि कोणाकडे भरायला पाहिजे आपण? अतिशय चांगला प्रश्न केलाय सर तुम्ही। पाणी मागणी अर्ज म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी हक्काचं पाणी मिळण्यासाठी जो अर्ज करावा लागतो पाणी वापर संस्थेकडे, त्या अर्जाला पाणी मागणी अर्ज म्हणतात। असा अर्ज केलाय का तुम्ही पाण्याच्या मागणीसाठी? नाही, तर नाही केला। बरं, मग तुमच्या गावामध्ये पाणी वापर संस्था आहे का? हो आहे ना साहेब, पाणी वापर संस्था आहे। त्या पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष काहीतरी ते भाऊराव आहेत असं आम्ही ऐकलंय, पण आम्हाला काही तेवढा वेळ भेटत नाही हो त्या मिटिंगला जा। कोण ऐकणार त्यांचं एवढं? अहो, पण तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला पाण्याची गरज आहे, पाणी तुमच्यासाठी महत्वाचा विषय आहे। मग तुम्हाला पाण्यासाठी या प्रश्नांना तर जावंच लागणार आहे। सर, तुमचं काय मत आहे याच्यावर? आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकताय का की पाणी मागणी अर्ज कसा भरायला पाहिजे आणि तो कोणाकडे द्यायला पाहिजे? त्या संदर्भात आम्हाला शेतकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं तर बरं राहील। सर, तुमचा प्रश्न अतिशय बरोबर आहे। शेतकऱ्याला पाण्याची गरज जर असली तर त्याला पाणी मागणी करणं गरजेचं आहे। मग हा पाणी मागणी अर्ज नेमका करायचा तरी कसा? तर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी शासनाने आपल्याकडे एक पाणी वापर संस्था कायद्याने स्थापन केली आहे। त्या कायद्याचं नाव माहित आहे का तुम्हाला? नाही हो। मग त्या कायद्याबद्दल मी सांगतो तुम्हाला की महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा 2005 या कायद्याने आपल्या गावामध्ये एक पाणी वापर संस्था स्थापन झाली आहे। आणि लाभधारक शेतकऱ्याला जर पाणी पाहिजे असेल तर आता या पाणी वापर संस्थेला पाणी मागावं लागेल, कारण शासन आता कुठल्याही एकट्या शेतकऱ्याला पाणी देणार नाही। जर आपल्याला पाणी पाहिजे असेल तर आपल्याला या पाणी वापर संस्थेमार्फत पाण्याची मागणी करावी लागणार आहे। हो साहेब, हे तुमचं आम्हाला पटतंय। पाणी मागणी अर्ज हा लाभधारक शेतकऱ्यांनी भरायचा असतो। पाणी मागणी अर्ज भरल्याने लाभधारक शेतकऱ्याला जेव्हा पाण्याची गरज असते तेव्हा शासन त्याला पाणी द्यायला तयार आहे। परंतु लाभधारक शेतकऱ्यांनी जर याची मागणी केली नाही तर शासन स्वतःच्या मनाने पाणी देणार नाही भविष्यात। जर आपल्याला हे पाणी आपल्या वेळेनुसार पाहिजे असेल तर आपल्याला पाण्याची मागणी अर्ज करावा लागणार आहे। बरं साहेब, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण
पाणी मागणी अर्ज नेमका करायचा तरी कसा, कोणाकडे आणि कुणाकडे? तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. बरं बघा, आपल्या जी पाणी वापर संस्था आहे त्या पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आले. तुमच्या गावचेच आहेत हे. यांची निवड आपण तुमच्याच गावामध्ये केली आहे. हे तुमच्या गावच्या पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष साहेब, आपले जे हे लाभधारक शेतकरी आहेत यांना पाण्याची अडचण आहे, यांना जरा सांगा पाण्याचा मागणी अर्ज कसा करायचा. कधी आले तुम्ही साहेब? हे आत्ताच आला. आता बघा, आता आपल्याला येत्या रब्बी हंगामात पाण्याची आवश्यकता आहे. त्याचे आपण पाणी मागणी अर्ज भरून घेतोय. आता मी सगळ्यांना सांगितलं, आमची मिटिंग झाली, मिटिंगमध्ये सांगितलं, पण शेतकरी काय पाणी मागणी अर्ज भरून द्यायलाच तयार नाही. मग पिकं करपायले की पाणी कधी येणार आहे, पाणी कधी येणार आहे असं विचारतात. त्यांना मी दोनदा सांगितलं होतं मीटिंगला चल म्हणून, आणि ह्यो अर्ध्यातून पळून गेलाय. आता बघा, तुमचं बरोबर आहे, पण आता पाणी मागणी केल्याशिवाय आपल्याला पाणी येणार नाही. पाणी कधी लागणार आहे आपण विभागाला सांगायचंय. आणि पाणी मागणी करणे म्हणजे काय लय मोठं काम नाही ना. आम्ही संस्था आहे ना तुमच्यासाठी पाणी मागणी करून घ्यायला. तर एक आपला असा अर्ज राहतो, साधा नमुन्याचा एक पाणी मागणी अर्ज नमुना राहतो. याच्यावर फक्त आपल्याला कुठल्या हंगामासाठी पाणी लागणार आहे, खरीप, रब्बी, उन्हाळी, याची माहिती भरायची आणि ह्या संस्थेकडे तुम्ही अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये आपला विषय राहतो अध्यक्ष सचिव पाणी वापर संस्था मांगणगाव, पाणी वापर संस्था मांगणगाव, या संस्थेला तुम्ही अर्ज करायचा. सोपा याच्यामध्ये भरलेलंच आहे ते. विषय आहे पाणी मागणी करण्याबाबत. त्यानंतर खाली येतं लाभधारक शेतकऱ्याचे नाव, तिथं तुमचं नाव टाकायचं, तुमचा सर्वे नंबर टाकायचा, परत त्या सर्वे नंबर मधलं क्षेत्र टाकायचं, तुम्हाला एकूण क्षेत्र किती आहे ते टाकायचं, तुम्हाला किती क्षेत्रासाठी पाणी लागणार आहे ही माहिती टाकायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे लागणार आहे, तुम्ही कोणतं पीक घेता याच्याबद्दल थोडीशी माहिती टाकायची. याच्यानं तुमची जी आहे पाणी मागणी संस्थेकडे होईल आणि संस्था मग एकत्रित पाणी मागणी सगळ्या शेतकऱ्यांची विचारात घेऊन आपली जी पाणी मागणी आहे ही विभागाला सादर करीन. आणि आपले जे धरणातील पाणी शिल्लक आहे आपल्या संस्थेचं आहे, त्या पाण्यावर आपला हक्कदारी राहील. यानं काय होईल की प्रत्येक शेतकऱ्यांना पाण्याची हमी मिळेल आणि पाणी कधी पाहिजे, काय पाहिजे हे आपण सांगितले तर आपल्या वेळेला पाणी मिळेल. काय त्याने आपले पिकं करपणार नाहीत. यासाठी आम्ही वारंवार सांगतो, पण शेतकरी अर्जच भरून देत नाहीत. चला आता आपण हा अर्ज भरून घेऊया. काय म्हणताय तुम्ही? अध्यक्ष साहेब, मला कळालं तुम्ही सांगितलं ते सगळं ठीक आहे, पण हे अर्जाचा फायदा तरी काय आम्हाला या पाणी मागणी अर्ज भरल्यानंतर? हो, आता सर सांगतीलच तुम्हाला. तुम्ही पण एक चांगला प्रश्न विचारलं की पाणी मागणी अर्ज भरण्याचा फायदा काय. आता ज्या विषयासाठी तुम्ही रडत बसले होते, तुम्हाला पाणी पाहिजे, बरोबर, मग पाणी मागणी अर्ज भरल्याने तुम्हाला पाण्याची हमी मिळणार आहे. धरणात जे पाणी आहे त्या पाण्यावर तुमचा हक्कदारी कायम होणार आहे. असे आपल्या विभागाचे लांबसाहेब सुद्धा सांगतायत की आपल्याला जर पाणी पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी सांगावं. आता शासन शेतकऱ्यांच्या वेळेनुसार पाणी सोडायला तयार आहे, परंतु शेतकऱ्यांनी तशी मागणी त्यांच्या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून विभागाकडे देणं गरजेचं आहे. मग आता तुम्हाला हे कळालं का की आपल्याला पाणी मागणी करणं गरजेचं आहे की नाही म्हणून? बघा बघा, रामू रामू बघा, किती माहिती सोपी आहे. खूपच अर्ज पण खूप सोपं आहे आपल्याला भरायला. अर्ज बी किती सोपा आहे भरायला, आणि आम्ही तेच करत नाही राव. गावामध्ये पाणी वापर मला संस्था आहे आपली, सांगितलं त्याच्यामुळे आपल्याला काही तालुक्याला जायची गरज नाही. गावातच आपण आपला अर्ज जमा करू शकतो. नाही, बरं झालं साहेब, तुम्ही आम्हाला लय मोलाचं मार्गदर्शन केलं बरं का. तर मग आता सगळे अर्ज भरणार की नाही? होय, पाणी मागणी करणार की नाही? चला मग ऑफिसला जायचं का पाणी मागणी करायला? बरं, मग आता त्याआधी एक सगळ्यांनी माझ्या समोर प्रण करायचं आहे आपल्याला. आता मी जे प्रण करणार आहे माझ्या मागे तुम्हाला बोलायचं आहे. पाणी मागणी अर्ज भरूया, पाणी हक्कदारी कायम करूया, बरोबर. मग पाणी मागणी अर्ज भरूया, पाणी हक्कदारी कायम करूया. पाणी मागणी अर्ज भरूया, पाणी हक्कदारी कायम करूया. पाणी मागणी अर्ज भरूया, पाणी हक्कदारी कायम करूया. चला मग, चला तर पाणी मागणी अर्ज भरून घेऊया. चला चला. इकडे